नमस्कार, मी पायल. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. शेतकऱ्याच्या सततधार अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान. जालना तालुक्यातील उमरी, पात्रोड, सांगवी, बर्डी, धारा गावातील शेतकऱ्यांचा कांदा पिकाचे परिसरातील सततधारी अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सोयाबीन, कापूस पिकांना फाटा देत पावसामुळे कांदा पिकाचे झाले मोठे नुकसान. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांदा लागवड केली होती, मात्र शेतकऱ्यांनी शेतीसाठी जास्तीचा खर्च केला, मेहनत घेतली, पण ऐन काढणीची वेळ सततच्या पावसामुळे कांदा हाताचा गेला. उमरी येथील शेतकरी रामेश्वर मनोहर गाडेकर यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली होती. जास्तीचा खर्च मेहनत करून कांदा पिकाची लागवड केली, मात्र हाती आलेला कांदा पिकाचे नुकसान झाल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान भरपाई देण्याची मागणी एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना रामेश्वर गाडेकर यांनी केली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने युद्ध पातळीवर तातडीने मदत करावी अशी मागणी उमरी येथील शिवविख्याते कृष्णा गाडेकर यांनी केली आहे. एसबी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्णा भाऊसाहेब पाटील जाधव, जालना. माझे नाव रामेश्वर मनोहर गाडेकर, मुक्काम उमरी, पोस्ट पातूर, तालुका जिल्हा जालना येथील रहिवासी असून रात्री अचानक कमीत कमी 5-6 दिवस झाले पाऊस सुरू आहे. रात्री इतका भयानक पाऊस झाला, रात्रभर पाऊस चालू आहे. ऐन काढणीच्या वेळेस कांद्याला एकदम म्हणजे याचे बी उगले आहे. ऐन काढणीला आला कांदा आणि पावसाने जोर धरला. माझे असे नुकसान झालेले कमीत कमी 5 ते 6 क्विंटल बियाचे नुकसान झालेले आहे. शासनाने मला मदत म्हणून तात्काळ मदत करावे, कारण की माझं कुटुंब आता सध्या उघड्यावर पडलेलं आहे. कारण की याच्यावरच आमचं आता काही होतं. कारण की यावर्षी कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, कांद्याला भाव आहे म्हणले. कारण की शेतकऱ्याला काय करावे ह्या निसर्गाच्या लहरीपणामुळे केव्हाही पाऊस येतोय, काय करावे हे सुधरत नाही. कारण की आता पाऊस येण्याचा टाईम पण नाही, पण पाऊस कमीत कमी 8-15 दिवस झाले पाऊस आम्हाला खूप बेजार करायला लागला आहे. यातून आता काढणीच्या वेळेस ऐन आला आणि उद्ध्वस्त झालं पूर्ण. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.